नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम एक नवा व्हिडिओ आणि नवा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. विषय तितका गंभीर आहे आणि तितकाच महत्त्वाचा सुद्धा आहे आणि म्हणून हा व्हिडिओ बनवण्याची वेळ मी या ठिकाणी डिसाईड केलेली आहे. सध्या गणेश उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहात साजरा केला जातो आहे. सर्व जाती धर्माचे लोक या गणेश उत्सवामध्ये सहभागी होतात, आनंदाने सहभागी होतात. कोणालाही जोर जबरदस्ती केली जात नाही. या गणेश उत्सवामध्ये हिंदू आणि मुस्लिमसुद्धा सहभागी होतात. ही गोष्ट नव्यानं मी सांगायची गरज नाही, कारण याचा दाखला फार पूर्वीच्या काळापासून चालत आलेला आहे. त्याचे पुरावेसुद्धा आपल्याला सापडतात. मात्र अलीकडच्या काळामध्ये याच गणेश उत्सवाच्या निमित्तानं एक प्रश्न आणि एक वातावरण खराब झालेलं आहे. ते म्हणजे एका रील्समुळं. अथर्व सुदामे नावाचा एक रील स्टार आहे, जो लाखोंच्या करोडोंमध्ये व्ह्यूवरशिपमध्ये असतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो पॉप्युलर आहे. विविध विषयांवर व्हिडिओ, विविध विषयांची कॉमेडी, या सगळ्या गोष्टींसाठी तो फार फेमस आहे. आणि या अथर्व सुदामे याने मागच्या 2 दिवसांपूर्वी एक रील सोशल मीडियावर त्याच्या टाकलेली होती आणि ती लाखो करोडो लोकांनी पाहिली. ती रील तुम्ही एकदा पहा, त्यानंतर मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं आहे, कोणाला काय म्हणायचं आहे, कोणाचा काय आक्षेप आहे आणि तो आक्षेप कसा आहे, कशावरून आहे, किती बिंबीच्या डेटापासून आहे, हे तुम्हाला मी सांगतो. दादा, ही मूर्ती कशी दिली? भक्तिभावाने दिली. नाही म्हणजे केवढ्याला आहे? 2100 रुपये. ठीक आहे, मग ही बुक करा. हो, करतो लगेच. अब्बू, अम्मी ने आपके लिए खाना भेजा है. हाँ, पुढं पण मूर्तीचं दुकान आहे, तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती. म्हणजे असं काय याला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला? हो का? नाही, पण गणपती रंगवताना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना? हो, कायमच असतात. माझे अब्बू सुद्धा हेच काम करायचे. माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं, जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा. आपण वीट व्हावं, जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा. आपण फूल व्हावं, जे हारात सुद्धा वापरलं जातं आणि चादरीत सुद्धा. गणपती बाप्पा मोरया. तर ती रील तुम्ही पाहिली असेल आणि त्या रीलमध्ये तुम्हाला स्पष्ट जाणवलेलं आहे की त्या रीलमध्ये सर्व धर्म समभाव, म्हणजेच हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे सगळे एकच आहेत. आपला भारत हा विविधतेने नटलेला आहे. आपला भारत हा सर्व धर्म समभाव निभावणारा देश आहे. जगाची पाठीवर एकमेव असा देश आहे, असं हे नेहमी आम्ही सांगत आलेलो आहोत. मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे पूर्ण झाली तरीसुद्धा या देशामधला जातीवाद कुठे काही केल्या संपतलेला नाही. या सगळ्या गोष्टी आम्हाला फार त्रासदायक ठरतात, फार दुःखदायक ठरतात, संतापजनकसुद्धा ठरतात. आणि याच सुदामेच्या रीलवर अखिल भारतीय ब्राह्मण समाजानं आक्षेप घेतला. ती रील त्याला रील करायला लावली आणि त्याला माफीसुद्धा मागायला लावलेली आहे. आता अथर्व सुदामेला कुणीतरी धमकी दिलेली असावी की आमची हयात गेली हिंदू मुस्लिम वाद करण्यामध्ये आणि तू काही क्षणांमध्ये येऊन तो सगळा वाद संपवून टाकतोस की काय, अशी त्याला धमकी दिलेली असावी असं माझं आकलन आहे, असं मला वाटतं. असं मी तर्क लावतो आहे. कारण त्याचं कारण असं आहे की ब्राह्मण महासभेनं ही रील डिलीट करण्यामागं किंवा मग त्यांची विरोधाची भूमिका काय यावर प्रश्न विचारले असता त्यांनी उत्तर काय दिलेत हे अत्यंत हास्यास्पद आहेत आणि ते उत्तरं समर्पक नाही आहेत. म्हणून मला असं वाटतं की अथर्व सुदामेला त्यांनी अशाच प्रकारचा सवाल केला असेल आणि रील डिलीट करायला लावली असेल असं मला वाटतं. कारण आनंद दवे जे आहेत अखिल भारतीय ब्राह्मण महासभेचे, त्यांना जी प्रश्न विचारली ती प्रश्न अत्यंत हास्यास्पद आहेत. त्यांना जी प्रश्न विचारली म्हणजे आनंद दवेने दिलेली जी उत्तरं आहेत ते अत्यंत हास्यास्पद आहेत. त्यांना विचारलं गेलं की तुमचा नेमका विरोध का आहे, तर त्यांनी असं म्हटलं की गेल्या 40 वर्षांपासून 50 वर्षांपासून हिंदू मुस्लिम आम्ही करत आहोत, बहुजन आम्ही करत आहोत, सेक्युलरपणा करत आहोत आणि सेक्युलर इतक्या प्रकारच्या ताकदीनं आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र आहोत असं म्हणत असताना हिंदू मुस्लिम एकत्र येतच नाहीत, तर मग ते कशाला पुन्हा पुन्हा आणायचेत? ते तिकडं त्यांच्याच जागेवर असू द्यात, आम्ही आमच्या जागेवर बरे आहोत, आम्ही आमचा धर्म चांगल्या पद्धतीने पाळतो, ते त्यांचे धर्म पाळतील, संविधानाने अधिकार दिलेला आहे, आपला धर्म आपले जी काही पूजा अर्चा आहे ती त्यांनी करावी, एकत्र पडण्याच्या भानगडीत पडू नये असं त्यांनी म्हटलं. त्यांचं दुसरं असं उत्तर होतं की अथर्व सुदामे हा सोशल मीडिया आणि हा कॉमेडियन आहे, त्यांनी त्याचंच काम करावं, त्यांनी
हिंदू मुस्लिम ऐक्याच्या भानगडीमध्ये पडू नये. त्यांनी हिंदू मुस्लिम हे एकच आहेत किंवा मग अशा प्रकारचं दर्शवण्याचं हे त्याचं काम नाही आहे. त्यांनी त्याचं वेगळं काम करावं हे त्याचं काम नाही आहे. ते आम्ही बघून घेऊ अशा प्रकारचं त्यांचं उत्तर होतं. दुसरीकडे एक श्रुतिका नावाची त्या ठिकाणी एका वृत्तवाहिनीवर रील स्टार होती. तिलासुद्धा उत्तर देत असताना त्यांनी असं म्हटलं की तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करत आहोत. हिंदू मुस्लिम हे एक येतच नाहीत, मग कशाला आता त्यात वेळ घालवायचा आहे, असं त्यांचं हास्यास्पद उत्तर होतं. आणि म्हणून त्या उत्तराला उद्देशून मी असं म्हटलं की त्यांचे उत्तर हास्यास्पद आहे, काही ठोस उत्तर नव्हतं, काही ठोस आक्षेप घेण्यासारखं कारण नव्हतं. आणि म्हणून मला असं वाटतं की अथर्व सुदामेंना त्यांनी दम दिलेला असावा की बाबा आमचं आयुष्य गेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण एकीकडं कावड यात्रेमध्ये जात असताना, लोक कावड घेऊन जात असताना आम्ही UPमध्ये पाहिलं आहे. UPमध्ये मुस्लिमांच्या लोकांकडून काही घ्यायचं नाही असा स्पष्ट आदेश काढलेला आम्ही पाहिलेला आहे. आणि म्हणून ही लोकं तीच आहेत जी सर्वधर्म समभाव पाळणारी नाहीत, सर्वधर्म समभाव हे एकत्र आहेत असं मानणारी नाहीत. आणि आनंद दवेने सुद्धा सांगितलं की 40-50 वर्ष झाली आता एकत्र येतच नाहीत, मग कशाला येऊ द्यायचेत, कशाला आणायचेत, येतच नाही तर कशाला आणायचेत, प्रयत्न तरी कशाला करायचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणून धर्मामध्ये स्पेस राहू द्या, तुम्ही तुमच्या जागेवर राहा, आम्ही आमच्या जागेवर राहतो असं त्यांनी म्हटलं. या सगळ्या गोष्टींवर मला आणखी काही उदाहरणं आणि काही गोष्टी पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगायच्या आहेत. आनंद दवेंना स्पष्ट सांगायचं आहे किंवा मग आनंद दवेंसारख्या त्यांच्या भूमिकेत असलेल्या लोकांना सांगायचं आहे की सर्वधर्म समभाव हा एकोप्याचा आहेच आणि लोक एक आलेले आहेत, मात्र तुम्ही फूट पाडू नका. याचं कारण असं आहे की मला एक जुनी पत्रिका सोशल मीडियावर पाहायला मिळाली आणि ती पत्रिकेला धरूनच मी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवतो आहे. 9 स्टार गणेश मंडळ हे तेव्हाचं औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर इथली असल्याची ही पत्रिका सांगितली जाते. फार जुनी पत्रिका आहे आणि या पत्रिकेवर 21/9/72 अशी तारीख आहे. ही गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आहे. या पत्रिकावर तुम्हाला नावं दिसतील, तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. या पत्रिकेचे म्हणजे अध्यक्ष त्या गणेशोत्सवाच्या मंडळाचे हबीब मियाँ आहे, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष आहेत. रतनलाल बसैया उपाध्यक्ष आहेत. धर्मराज गुराल्ले हे सरचिटणीस आहेत. सहचिटणीस आहेत रघुनाथ शेळके. कोषाध्यक्ष आहेत शेषराव इंगळे. आणि सभासदमध्ये कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? दगडूशेठ, अजीज अहमद, उस्मान खान, सोहेल कादरी, रामचंद्र पाटील आणि गुलाम समद, प्रकाश कादर हे लोक या पत्रिकेमध्ये. कधीची आहेत ही पत्रिका? 72 सालची. आमचा आजोबांचा काळ सांगायचा आम्ही, 72चा काळ. आणि त्या 72च्या काळामधली ही पत्रिका आहे. त्या काळामध्ये सुद्धा मुस्लिम या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करायचे आणि तुम्ही आजसुद्धा मुस्लिमांना सोबत घेऊ इच्छित नाहीत. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. आनंद दवेंसारखे लोक आजपर्यंत हिंदू मुस्लिम ऐक्याला विरोध करत आलेले आहेत. त्याचं कारण काय आहे अद्याप देशाला ते कळू दिलेलं नाही. इकडं अथर्व नावाचा तो तरुण यंग मुलगा आणि त्याचा वाघुळकर नावाचा मुलगा हे दोघंजण 72चा काळ आजपर्यंत जिवंत ठेवण्याचा किंवा मग याच्याही पुढे जाऊन काही वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनासुद्धा हाणून पाडलं जातं आहे, त्यांचेसुद्धा पाय खाली ओढले जात आहेत. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. आनंद दवेसारख्या लोकांना भारतामध्ये शांतता राहूच नये अशा प्रकारची भूमिका निभावायची आहे का, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. मित्रांनो, मी जे तर्क लावले, मला जे वाटलं आनंद दवेंचं उत्तर काय होतं आणि त्या उत्तरांचं नेमकं कारण काय असू शकतं यावर मी व्यक्त झालेलो आहे. ह्या सगळ्या गोष्टींना बऱ्याचशा लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. रोहित पवारांनी पाठिंबा दिला, तिकडं असीम सरोदेंनी पाठिंबा दिला. असीम सरोदेंनी तर म्हटलं की तुम्ही राज ठाकरेंनी ह्याकडे पुढे येऊन सगळ्या गोष्टी करायला हव्यात. रोहित पवारांनी सुद्धा म्हटलं ती रील त्यांनी पुन्हा अपलोड करावी, त्यांचं कोण काय बिघडवतं आहे आम्ही बघून घेऊ, अशा प्रकारची भूमिका रोहित पवारांनी निभावली. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की भारतामध्ये सर्वधर्म समभाव आहे आणि तो टिकून आहे. मात्र कुणीतरी वेगळे लोक जे कोण आहेत आनंद दवेंसारखे, ते भारताला शांत सर्वधर्म समभाव आणि सोन्याची चिडिया असलेला भारत त्यांना फार चांगला वाटत नाही असं मला वाटतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मराठी महाराष्ट्र या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.